स्वच्छ भारत पर्यटन स्थळ मध्ये रूपांतर, अशी असंख्य कामं आम्ही करून दाखवलेली आहेत. करणार नाही, झालेली कामं आहे. तुम्ही जाऊन त्याचे प्रकल्प बघू शकता. आपल्या कचरा डेपो संदर्भात तर आमच्या वेंगुर्ला नगर परिषदेने केलेलं काम हे राज्यात नाही देशामध्ये एक आदर्श काम आहे. म्हणून हे सगळं, म्हणून मी सुरुवातीला जसं उल्लेख केला की आम्हाला नेमकी सत्ता का हवी आहे, तर हा वेंगुर्ल्याचा विकास करण्यासाठी उद्या जेव्हा गिरपजी आमचे परत एकदा नगराध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे बसतील, आमचे पूर्णच्या पूर्ण आमचे नगरसेवकांची टीम बसेल आणि एका बाजूला पालकमंत्री म्हणून मी आहे, आमचे मुख्यमंत्री साहेब आहेत, आमचे रवी चव्हाण साहेब आहेत, आम्ही सगळेजण एकत्र मिळून सत्तेच्या माध्यमातून आमच्या ह्या वेंगुर्ल्याचा विकास करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. फक्त 2 तारखेला वेंगुर्ल्याच्या आमच्या सन्मान्य मतदार बंधू भगिनींनी आम्हाला 2 तारखेला आशीर्वाद द्यावा, काम करण्याची परत एकदा 5 वर्ष संधी द्यावी. कमळ या चिन्हाच्या समोर बटन दाबून आपण आम्हाला संदेश द्यावा की पुढची 5 वर्ष तुम्ही परत एकदा आमच्या वेंगुर्ल्याला एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्या जणांनी एकत्र येऊन आमच्यासाठी काम करावं. हा संदेश 2 तारखेला मिळाल्यानंतर आम्ही सगळेजण कामाला लागणार आहोत. एवढंच ह्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला आपल्याला सांगून आपले काही ह्या संबंधित प्रश्न असतील तर आपण हक्काने विचारू शकतो. साहेब, ताज प्रोजेक्ट बद्दल तुम्ही बोललात, पण किराळीचं जे पाणी लिफ्ट करून किनारपट्टी भागात पूर्णचा एक प्रोजेक्ट होता, म्हणजे राणीसाहेब जेव्हा होते त्यावेळी तो हे केलं होतं, तो थांबलं. त्यामुळे आरोग्याचं पण हॉटेल सुरू होत नाही पाण्यामध्ये. तो नेमकं काय म्हणजे हा प्रकल्प आणि तुम्ही जे बोलता त्याच्यावर वेगळं आहे. किनारी धरण आहे, त्याचं पाणी लिफ्ट करून किनारपट्टी भागात म्हणून ते प्रोजेक्ट मंजूर झालं, तो थांबलं. एवढं आली आहे ती लाईन, तुम्ही जाऊन पाहिलं ना. मी तुम्हाला तेच बोलतो, या सगळ्या एक प्रकल्पाला बघा. आज चिपीच्या विमानतळावरची नाईट लाईटिंगची फॅसिलिटी पुढच्या 15 दिवसामध्ये आपल्याला मिळेल. शिरोडाच्या मध्ये काय अडकलेलं आपण त्याच्याही परवानगी, पर्यावरण परवानगी घेऊन आलेलो आहे. पाईपलाईन बद्दल आपला जो प्रश्न आहे त्याच्या बाबतीमध्ये पण आम्ही आता अंतिम टप्प्यावर आहोत, तेही सकारात्मक पद्धतीने होईल. आज पहिल्या 5 वर्षाच्या पहिल्या 11 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये बहुतेक प्रश्न जे अडकलेले ते एक सोडवत मी आलेलो आहे. कामाच्या पद्धतीमुळे तुम्हाला कळलं असेल की 5 वर्षानंतर तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एकही प्रश्न मी शिल्लक ठेवणार नाही, एवढा विश्वास तुम्हाला देतो. सर, एक प्रश्न आहे. आपल्या वेंगुर्ल्यामध्ये पर्यटन हा खूप महत्वाचा विषय आहे. आपल्याला केंद्र सरकारकडनं पाणबुडी प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला, तो साधारण कधी कार्यरत होईल? कार्यरत म्हणजे ते सगळ्या परवानग्यांच्या प्रक्रियेमध्ये तो विषय आहे. पाणबुडी प्रकल्प हा आपल्या वेंगुर्ल्यामध्ये ज्या पद्धतीने आमदार दीपक केसरकरजींनी उल्लेख केला, आम्ही सगळेजण सरकारमध्ये आता आहोत. पाणबुडी प्रकल्प पण लवकरच आपल्या वेंगुर्ल्यामध्ये कार्यरत होईल. ठीक आहे साहेब, कणकवलीचा एक प्रश्न आहे. मी वेंगुर्ल्यामध्ये आहे. जेव्हा कणकवलीत जाईन तेव्हा कणकवलीचा प्रश्न विचार. आणि वेंगुर्ल्याच्या नगर परिषदेच्या संदर्भात प्रश्न आहे. आज पत्रकार परिषद आहे. कणकवलीमध्ये असेल तेव्हा हक्काने तिकडचे प्रश्न विचारू शकतात. इकडच्या आमच्या मतदारांवर अन्याय कशाला? वेंगुर्ल्याच्या बाबतीमध्ये कमी अभ्यास आहे की काय होतं? बोला ना तुम्ही. आता याच्याशी एवढं चांगलं तुमच्या समोर विषय मांडले, तुमच्या जिल्ह्यामध्ये 5 स्टार आणलं, तुम्हाला इथे हॉस्पिटल आम्ही देतोय, उद्या आपली मुलं तिथे हे पडतील. आज तुम्ही विचार करा, आपल्या इथे अगर 5 स्टार आल्यानंतर आपण झी सिने अवॉर्ड सारखे अवॉर्ड आपण पुढच्या वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे, आपण जाहीर केलेले आहे, ते पण वेंगुर्ल्यामध्येच होत आहेत. त्या एका झी सिने अवॉर्डमुळे पूर्ण सिंधुदुर्गामध्ये नाही, कोकणामध्ये आपल्या जिल्ह्याची आणि आपल्या वेंगुर्ल्याची चर्चा होणार आहे. मोठ्यातल्या मोठा सिने कलाकार तुमच्या सिंधुदुर्गामध्ये येणार आहे आणि त्याच्यामुळे विचार करा, पर्यटन
आणि रोजगाराच्या किती मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. म्हणून बोलतो ना, आम्ही ह्या निवडणुका आरेला कार्य करण्यासाठी, गावकरची राजकारण करण्यासाठी नाही, निवडणुकीच्या माध्यमातून वेंगुर्ला, कणकवली, मालवण, सावंतवाडी यामध्ये आम्ही सत्तेच्या माध्यमातून काय करू शकतो. आम्हाला पालकमंत्री आरेला कार्य करण्यासाठी नाही बनवलं, पण तुमच्या आणि आमच्या आयुष्यामध्ये काय परिवर्तन आम्ही आणू शकतो या दृष्टिकोनातून आम्हाला जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. आज झी सिने अवॉर्ड आजच्या तारखेला अगर आपल्या इथे घ्यायला झालो तर आपल्याकडे एवढं मोठं हॉटेल आणि एवढं सगळं आहे का. आज विचार करा, 5 स्टार आपल्याकडे आल्यानंतर फक्त झी सिने अवॉर्ड नाही, उद्या फिल्मफेअर होतील, मोठ्यातले मोठे कार्यक्रम आज इथे होतील. त्याच्यामुळे जिल्ह्याचं पूर्ण अर्थकारण बदलून जाईल. साहेब, मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेसोबत आघाडी होणार नाही, काँग्रेसच्या सोबतचा नारा दिलाय. हो, चांगली गोष्ट आहे ना. कारण का शेवटी काँग्रेसने अगर तो निर्णय घेतला असेल, तो विचारपूर्वक घेतला असेल, पण कितपत त्याच्यामुळे ते टिकतील हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण त्या लाचारीचं दुसरं नावच काँग्रेस आहे. म्हणून लाल टपकोट तरी परत एकदा उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावर पोचतीलच. साहेब, पालघरमध्ये प्रचारासाठी आलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपवर टीका केली आहे आणि त्यांनी म्हटलंय की डहाणूत एकाधिकारशाही सुरू आहे, अहंकाराविरोधात एकत्र आलो, रावणासारखा अहंकार खाक झाला, 2 तारखेला मतदार लंका खाक करण्याचं काम करणार आहेत, अशा पद्धतीची टीका. डहाणूमध्ये काय निवडणुकीची परिस्थिती आहे, कोण कसं लढतं हे मला आता इथे सिंधुदुर्गात बसून 400-500 किलोमीटर लांब एवढं मला माहित नाही. डहाणूमध्ये कोण नेमकं कोणाच्या विरुद्ध लढतोय आणि शिंदे साहेबांना त्यांच्या उमेदवारासाठी प्रचारासाठी अगर काय भाषण करायला लागलं तर आम्ही महायुतीमध्ये सगळे प्रगल्भ लोक बसलेलो आहे. अगर प्रत्येक नेत्याला अगर त्या शहरामध्ये जाऊन अगर त्याची भाषण करत असतील तर आमचे भारतीय जनता पक्षाची आणि त्याच्या संबंधित लोक उत्तर देण्यासाठी सक्षम आहे. डहाणू आहे, डहाणूचे आमचे नेते लोक तिथे चांगलं उत्तर देतील ना. त्यासाठी तुम्हाला सिंधुदुर्गातून तिथे कशाला उत्तर ट्रान्सफर करून घ्यायचंय. अर्णव खैरेच्या आत्महत्येवरून सध्या मराठी असा वाद. त्याच्याबद्दल मला मी माहिती घेऊनच बोलू शकतो. आता फिरा तुम्हाला माहिती नाही तर मी प्रचारामध्ये, पण त्याच्याबद्दल माहिती घेणं निश्चित पद्धतीने. शेवटी आपण सगळे हिंदू आहोत. हिंदूंच्या देशामध्ये हिंदूंनी वेगवेगळ्या पद्धतीने भूमिका घेऊ नये, जेणेकरून जिहाद करणारे आणि या गजवाई हिंद करणाऱ्या लोकांना कुठेही दूध पाजण्याचं काम हिंदूंमध्ये फूट पडून कोणी करू नये एवढीच अपेक्षा आहे, मी कधी व्यक्त करतो. साहेब, याच्यावरूनच किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर टीका केली आहे. तुमचं नीच आणि क्रूर राजकारण थांबवा अशा प्रकारची टीका किशोरी पेडणेकर यांनी कशावरून केलेली आहे. या मराठी अमराठी वृत्तावरून तेच म्हणणं आहे ना. माझं म्हणणं आहे की मराठी ही उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय होण्याच्या अगोदर आम्ही सगळे हिंदू आहोत. हिंदू म्हणून अगर विचार केला, हिंदू म्हणून अगर एकत्र राहिलो तर मला वाटतं निश्चित पद्धतीने आपला देश हिंदू राष्ट्र म्हणून अजून घट्ट होईल. भाजपने आज मुंबईत ठाकरे विरोधात सिद्धी दे आंदोलन सुरू केलं. सिद्धी दे आंदोलन कोणी केलं? भाजप, भारतीय जनता पक्षाने मुंबईमध्ये ना आम्ही टाटनजींच्या नेतृत्वाखाली अशाच सक्षम पद्धतीने घोडदौड सुरू राहील आणि भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा झेंडा आमच्या मुंबई महापालिकेवर लवकरच भगवा आमचं फडकेल. काय आहे अजून? युती आमदार निलेश राणेंनी टीका केली आहे रवींद्र चव्हाण यांच्यावरती की यांच्यामुळे युती तुटली, कुठे कुठे बैठका घेतल्या आणि युती तुटण्यासाठी सगळे प्रयत्न केले होते त्यांनी म्हटलं. मला वाटतं त्याच्यावर काल उत्तर आमच्या प्रभाकर सावंतजींनी दिलेलं आहे. शेवटी कुठलेही वक्तव्य हे अतिशय जबाबदारीने दिलं पाहिजे. आदरणीय रवी चव्हाण साहेब असतील, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय एकनाथ शिंदेजी असतील आणि अजित पवारजी असतील,
त्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अतिशय उत्तम असा संवाद आहे. म्हणून आम्ही सगळेजण कोणी अशा पद्धतीचं वक्तव्य देऊन महायुती सरकारला गालबोट लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. काय माझा एक प्रश्न आहे एक नलावडेंचा प्रश्न होता. नलावडेंनी मग अशी टीका केलेली. नलावडे सक्षम नाही का तुम्हाला उत्तर देण्यासाठी? काय हो, आमचे सगळे कार्यकर्ते तरबेज आहेत, त्यांनी असं सक्षम आहेत. 169 मतं आहेत ना, 169 मतं ती समीर नलावडेंच्या मतदारसंघात आहेत. त्यात मुस्लिम 3 मतं आहेत अशा पद्धतीचा आरोप निलेश राणे यांनी केला. त्यांनी त्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाकडे त्यांनी त्या पद्धतीने तक्रार केली आणि जे तहसीलदार आमची कणकवलीचे आहे त्या बाबतीमध्ये तक्रार केली आहे आणि त्या बाबतीचं उत्तर अधिकृत पद्धतीने तहसीलदारांनी त्यांना दिलेलं आहे. आता प्रत्येक कार्यकर्त्याला नागरिकाला अगर काही आक्षेप असेल त्यासाठी निवडणूक आयोग आहे ना. हा काय राजकीय विषय होऊ शकत नाही. कोणाला काय अगर कशावर आक्षेप असेल तर त्यासाठी कालमर्यादा दिली जाते हरकती घेण्यासाठी. पण त्यानंतरही कोणाला काय आक्षेप असेल तर ह्या बाबतीमध्ये कलेक्टर आहेत, या बाबतीमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार आहेत. त्यांचं काम तुम्ही आमच्याकडून कसं अपेक्षित करता? याचं अधिकृत उत्तर निवडणूक आयोगाकडे दाद मागितले की नाही हे तरी खरं आहे ना? खरं आहे ना? त्याचं उत्तर कोण द्यायला पाहिजे? मग निवडणूक आयोगाचे लोक, मग त्याचे प्रतिनिधी म्हणून रिटर्निंग ऑफिसर का ह्याचे अधिकार हे सगळं तहसीलदार कणकवलीला आहे. त्याच्यात निलेश साहेबांनी एक असा प्रश्न उपस्थित केला आहे की भारतीय जनता पक्षाला मुस्लिम उमेदवार चालत नाही, मुस्लिम मतं कशी चालतात? मुस्लिम उमेदवार चालत नाही असं कुठेही नाही. आम्ही राष्ट्रभक्त मुसलमानांच्या बरोबरच आहोत. राष्ट्रभक्त मुसलमान हे आमच्या बरोबर आहे. ह्या तिरंग्याला आपला तिरंगा मानतात. जे आमच्या बरोबर भारत माताची जय म्हणतात ते सगळे राष्ट्रभक्त मुसलमान हे आमच्या बरोबर आहेत, आमच्या बरोबर काम करतात, आमच्या बरोबर सणासुदीमध्ये उपस्थित असतात. आणि म्हणून हिंदुत्वाची खरी व्याख्या, हिंदुत्व म्हणजे राष्ट्रत्व. देशाला आपला हा हिंदू राष्ट्र, आपल्या देशाला आपला स्वतःचा देश मानणारा प्रत्येक नागरिक, मग तो कुठल्याही धर्माचा असेल, तो आमचाच आहे. हीच हिंदुत्वाची खरी व्याख्या आहे. साहेब, वैभव नाईक यांनी निवडणूक आयोगाकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे आमदार निलेश राणे यांच्या Y+ जी संरक्षण आहे पोलिसांचं त्या संदर्भात पत्र पाठवून तक्रार केली आहे की ते दुरुपयोग करतायत त्यांच्या सिक्युरिटीचा. आजपर्यंत तरी पालकमंत्र्याला निवडणूक आयोगाचे प्रश्नाची उत्तर देण्याचे अधिकार मिळालेले नाहीत. आहेत का? म्हणजे काय नवीन PR काय नोटिफिकेशन आलंय की कदाचित गावकर जे यांच्याकडे आपल्याकडे नाही द्या. त्याचा विषय असा होता की अधिकृत उत्तर ज्यांच्याकडे त्यांनी तक्रार, अगर त्यांनी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्याकडे तक्रार केली असती ना तर मी त्याचं उत्तर देणं बंधनकारक होतो. आता ज्या अथॉरिटी आहे, तुम्ही प्लीज समजून घ्या हा विषय, याच्यात तुमच्यासाठी बरं, ज्या अथॉरिटीला त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे त्या अथॉरिटीचा दखल घेते ना. मग ते मतदारांच्या यादीचा विषय असो की संरक्षणाचा विषय असो, त्या बाबतीमध्ये त्याची अथॉरिटी त्याला उत्तर देणार. पण कणकवलीमध्ये वैभव नाईक शहर विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांच्यासोबत जातात आणि दुसरीकडे अशा प्रकारची, तुम्ही काल तेच तर मालवणमध्ये जाऊन बोललो, जो ठाकरेंचा जो पारंपरिक मतदार आहे, आता इथे पण तुमच्या वेंगुर्ल्यामध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे सेना आहे की नाही? आहे की नाही? एकाच जिल्ह्यामध्ये तुम्ही 2 भूमिका कशी घेऊ शकता सांगा तुम्ही मला? इथे जे ठाकरे सेनेला मतदान करणारे जे तुमचे वेंगुर्ल्याचे जे पारंपरिक मतदार आहेत ठाकरे सेनेचे, त्यांना तुम्ही कणकवलीमध्ये जे होणारी जी शहर विकास आघाडी ती मान्य आहे का? मग एका जिल्ह्यामध्ये एका तालुक्यामध्ये तुम्ही युती करता, दुसऱ्या तालुक्यामध्ये एक दुसऱ्याच्या विरोधात लढताय. मग मतदारांनी नेमकं विचार काय करायचा? नेमकं तुम्ही ह्या शिंदे सेनेच्या विरोधात आहात की बाजूने आहात? कारण का तुमच्या उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पद घालवणारे एकनाथ शिंदे जी आहे, हेच तर आरोप आतापर्यंत आदित्य ठाकरे आणि हे जे करत होते. म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेचा कचराच केलेला आहे. अजून शेलक्या शब्दातून आता फाट्यावर मारलेला आहे. एका बाजूला त्यांना गद्दार गँग म्हणायचं, मिंदे काहीतरी म्हणायचं,
दुसऱ्या बाजूला त्यांच्या बरोबर जायचं. हे अगर समीकरण असेल तर आपल्यापेक्षा मतदारांनी त्याच्याबद्दल विचार करायला हवा असं माझं मत. तर ही मतदारांची फसवणूक आहे लक्षात. बोला. राणे साहेबांची वेंगुर्लेत सभा होणार, राणे साहेबांची होणार, चव्हाण साहेबांची होणार, मुख्यमंत्री साहेबांची होणार. तुम्हाला जेवढे जेवढे आमचे स्टार प्रचारक पाहिजे सगळे तुम्हाला मिळणार. पण सिंधुदुर्गचं राजकारण थोडक्यात नितेश राणे निलेश यांच्याच भोवती फिरताना दिसतात. राणेंच्या लावती होत. आज तुम्ही विचार करा, आमचे जे विरोधी पक्ष आतापर्यंत होते त्यांनाही एक राणेंना बरोबर घेऊन घ्यायला लागतंय. त्यालाही म्हणजे ठाकरे सेनेला आणि महाविकास आघाडीला पण एक राणे लागतोय. हे आमच्यासाठी कोलटाचा विषय आहे. पण वेगळी चर्चा अशी होती की दोन भावांचं पटत नाही. आमच्या घरात तुम्ही चहा द्यायला येता का? अशा लोकांमध्ये चर्चा चहा नाश्ता द्यायला येता का बघण्यासाठी? लोकांमध्ये चर्चा आहे की दोन पक्ष आहेत, वेगवेगळे गट आहेत. पण मी तुम्हाला काल काय बोललो सावंतवाडीमध्ये, तुम्ही याचं कौतुक करायला आलं. परत तुम्हाला सांगतो की आदरणीय निलेशजी ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाला न्याय देत आहेत ना. शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये राहून अगर भाजपचं त्यांनी काम केलं असतं, तुम्हीच लोकांनी त्याची बदनामी केली असती की बघा हे बरोबर आहे का, शिंदेचा आमदार आहे पण भाजपच्या बरोबर आहे. आज शिंदेच्या पक्षामध्ये राहून अगर ते शिंदेसाठी प्रामाणिक हेच तर आमचे राणेसाहेब नेहमी बोलतात ना की आम्ही ज्या पक्षामध्ये असतो त्या पक्षाला 100% आम्ही न्याय आणि निष्ठा देतो. तेच तर निलेश राणे करतायत. मग त्यासाठी मिरची का लागली पाहिजे? का लागली पाहिजे? का त्यांनी भाजपसाठी काम करावं असं तुमचं म्हणणं आहे का? तुम्ही आयबीएल मध्ये राहून सामचं काम केलं चालेल का? काय रे बाबा, एबीपी माझ्यामध्ये राहून आयबीएल लोकमतचं काम करून विचार चालेल का रे? कधीतरी प्रश्न स्वतःला विचारा आणि मग प्रश्न विचारावं का त्याचं उत्तर तुम्हाला तेव्हाच भेटेल.